मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल। भोंदू बाबा खरातनं पोलिसांनाच शाप का दिला? भोंदू बाबाच्या कोट्यवधींच्या मालमत्ता, एसआयटी प्रमुख सातपुतेंचा कारवाईचा धडाका। नाशिकच्या भोंदू बाबाचे कारनामे समोर आल्यानं राज्यभर खळबळ माजलीये। कॅप्टन खरातच्या लीला जशा समोर येत आहेत तशा त्याच्या मालमत्तेचे तपशीलही हादरवणारे आहेत। महिलांचं लैंगिक शोषण करणारा हा बुवा 200 कोटींचा मालक असल्याचं समोर आलं, पण एसआयटीच्या तपासात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार हा आकडा हजारो कोटीत गेलाय। तब्बल 52 मालमत्तांचा सातबारा हा खरात आणि त्याच्या कुटुंबाच्या नावावर आहे। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या धडाकेबाज तपासात खरातची कुंडली बाहेर येतेय। विशेष म्हणजे एका महिलेच्या तक्रारीवरून हे प्रकरण समोर आलं, पण आता आणखीही पीडित महिला समोर येत आहेत। हे सगळं सुरू असताना पोलिसांच्या हाती खरातचा विश्वासू सापडल्याची सूत्रांची माहिती आहे। नीरज जाधव हा कोण आहे? त्याला पाहून खरातचा पारा का चढला? खरातच्या मालमत्तेबाबत काय माहिती समोर आली आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नाशिकचा भोंदू बाबा खरातला राजकीय वरदहस्त लाभल्यानं त्यानं महिलांच्या शोषणाची परिसीमा गाठली हे आता उघड आहे, पण त्यानं यातून अमाप माया जमवल्याचे तपशील आता समोर येऊ लागलेत। त्याच्या या संपत्तीचे तपशील पाहण्याआधी हे पाहूया की जेव्हा खरातला पोलिसांनी अटक केली तेव्हा काय घडलं होतं। खरातचे राजकीय लांगेबांधे पाहता कारवाईची कुणकुण लागली असती तर तो परदेशात पळून गेला असता। ही शक्यता पाहता पोलिसांनी चोरीचा बनाव रचला आणि मग त्याला अटक केली, पण पोलीस ठाण्यात आणल्यानंतर खरातनं पोलिसांशीच वाद घातला। तुम्ही मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल अशी धमकी देत तो पोलिसांशी वाद घालत होता। अर्थात या धमकीला पोलिसांनी भीक घातली नाही। या प्रकरणाचं गांभीर्य पाहता एसआयटी स्थापन झाली। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंच्या तपासात खरातच्या मालमत्तेची माहिती समोर आली। त्यानुसार खरातकडे सुमारे 1,500 कोटींच्या मालमत्ता असल्याचा अंदाज आहे। काही मालमत्ता सामायिक मालकीच्या आहेत तर अनेक गट क्रमांकांमध्ये एकापेक्षा अधिक मालकांची नावं आहेत, ज्यात खरातचं नाव सहमालक म्हणून नोंदवलंय। यात शहरातील नावाजलेल्या काही बांधकाम कंपन्यांसह काही तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची नावंही असल्यानं खळबळ माजलीये। खरातसाठी जमीन व्यवहार करणाऱ्या सिन्नरच्या दीपक लोंढे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे असंही समजतंय। दस्तावेजांच्या सखोल पडताळणीतून समोर आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार खरात आणि कुटुंबियांच्या नावावर तब्बल 52 सातबारा उतारे आहेत। हा सर्व तपशील लोकमतकडे आहे। यापैकी सुमारे 11 सातबारा उतारे पूर्णपणे स्वतंत्र मालकीचे तर उर्वरित 41 सातबारा उतारे सामायिक स्वरूपातील आहेत। यात कल्पना खरात या महिलेच्या नावावर सर्वाधिक मालमत्ता आहेत। यात स्वतंत्र सातबाऱ्यांमध्ये काही जमिनींवर खरात याचा पूर्ण हक्क असल्याचं दिसून येते। यापैकी केवळ पाथर्डी परिसरातच खरातच्या नावावर 29 जागा आहेत। गिरगाव 8, नाशिक शहर, गवळाणे, शिर्डी, निमगाव, कोऱ्हाळे या ठिकाणी प्रत्येकी 1 तर सिन्नर 6, कुंदेवाडी 3 आणि आडगाव मध्ये 2 अशा प्रकारे सातबारा नोंदवण्यात आलेत। यात खरात याची पत्नी आणि मुलीसह काही नातेवाईकांच्या नावावरही जागा असल्याचं समजतंय। हे झालं मालमत्तेचं, पण खरातचा हा सगळा व्यवहार पाहणारा एक जण पोलिसांच्या ताब्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याचं नाव आहे नीरज जाधव। खरातचा ऑफिस बॉय असलेला नीरज खरातचा कारभार पाहायचा। इतकंच काय तर खरातला लवकर भेटण्यासाठी ग्राहकांकडून तो आगाऊ पैसे घेत होता असाही आरोप समोर आलाय। त्यामुळे खरातप्रमाणे त्याची मालमत्ताही तपासली जाण्याची शक्यता आहे। नीरज जाधव हा या प्रकरणातला महत्त्वाचा दुवा असू शकतो। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जेव्हा खरात आणि नीरजला एकमेकांसमोर आणलं तेव्हा या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। नीरजला पाहून खरातचा पारा चढल्याची चर्चा आहे, पण या वृत्ताला अधिकृत दुजोरा मात्र मिळू शकला नाहीये। दरम्यान खरातचा हा काळा कारभार एका महिलेच्या तक्रारीवरून समोर आला। आता आणखी 3 महिला समोर आल्याचं सांगण्यात येत आहे।
पण खरातच्या लैंगिक शोषणाच्या आणि धमकीला बळी पडून आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या शेकडो महिला असल्याचीही चर्चा आहे. एसआयटीच्या तपासात आणखी काय खुलासे होतात हे पाहावं लागेल. संतापजनक कृत्य करणाऱ्या खरातला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.